हॅलो, नेटकॉमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। बऱ्याचदा आपण एक्सेल शीट मध्ये काम करताना मॅन्युअली सिरियल नंबर सेट करतो, पण आज तेच सिरियल नंबर ऑटोमॅटिकली कमांड थ्रू कसे सेट करायचे हे आज बघणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। सगळ्यात प्रथम आपल्याला जितक्या सेल मध्ये आपल्याला ऑटो नंबरिंग सेट करायचे ती सेल आधी सिलेक्ट करायची। फॉर एक्झाम्पल मी इथे माझी सेल सिलेक्ट करते, मला या सेल पर्यंत ऑटो नंबरिंग सेट करायचे। त्यानंतर इथे कमांड द्यायची आपल्याला, ती म्हणजे इज इक्वल टू रो ब्रॅकेट ओपन क्लोज -1 आणि त्यानंतर कंट्रोल प्लस एंटर। अशा प्रकारे तुमचे हे ऑटो नंबरिंग इथे सेट झालेत। या कमांडचा आणखी एक बेनिफिट असा आहे की सपोज जर तुम्ही एखादी रो जर डिलीट केली तर ती रो डिलीट केल्यानंतर तुमचे हे नंबर्स सिक्वेन्स तसेच राहणार आहेत, ते बदलणार नाहीये। सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।